नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ. आपण आपल्या इन्फर्टिलिटी सिरीजमध्ये चर्चा करत आहोत. तर मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की इन्फर्टिलिटी म्हणजे नेमके काय आणि त्याची काय कारणं असू शकतात. हा व्हिडिओ तुम्ही माझ्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक मधून पाहू शकता. म्हणजे मी पुढे बोलत असलेल्या विषयाबद्दल जाणून घेणं तुम्हाला जास्त सोपं होईल. आणि आजचा माझा विषय आहे की इन्फर्टिलिटीमध्ये जोडप्याची म्हणजे महिलाचे आणि पुरुषांचे करण्याच्या तपासण्या, म्हणजे कुठल्या साधारण तपासण्या केल्यानंतर आपल्याला इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाची काय कारणे आहेत हे समजणं सोपं होतं आणि त्यामुळे आपण पुढच्या उपचारांकडे जाऊ शकतो. तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला असं लक्षात आलं की जेव्हाही एखादा इन्फर्टिलिटी असलेलं कपल किंवा जोडपं आमच्याकडे येतं तेव्हा त्यांच्याकडे फाईल्सचा खूप मोठा गठ्ठा असतो. त्यांनी अगदी विविध प्रकारच्या तपासण्या केलेल्या असतात. त्यामधल्या काही तपासण्या गरजेच्या असतात, तर कधी कधी काही तपासण्या आम्हाला असं वाटतं की कदाचित केल्याही नसत्या तरी चाललं असतं. तर काही तपासण्या पुन्हा पुन्हा केलेल्या असतात आणि त्यामुळे रक्त तपासण्या किंवा ह्या तपासण्या करण्यामध्येच त्यांचा भरपूर पैसा आणि वेळ खर्च झालेला असतो आणि त्यामुळे प्रॉपर ट्रीटमेंटकडे जाण्यापासून ते कधी कधी वंचित राहतात असं माझं लक्षात आलं. आणि म्हणूनच इन्फर्टिलिटी असलेल्या दाम्पत्याला किंवा जोडप्याला साधारण कुठल्या बेसिक तपासण्या करण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे ते आपले इन्फर्टिलिटीचं कारण शोधू शकतात आणि प्रॉपर ट्रीटमेंटकडे जाऊ शकतात. याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयाबद्दल तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. त्या शंकांचं निरसन करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आता आपण वळूयात आपल्या विषयाकडे. तर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम घेऊन जेव्हाही तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टरांकडे एका जोडप्यानं जाणं गरजेचं असतं, कारण की इन्फर्टिलिटी हा काही महिलांचा प्रॉब्लेम नाहीये, फक्त तो जोडप्याचा म्हणजे कपलचा प्रॉब्लेम आहे. पुरुष आणि महिला दोघेही इन्फर्टिलिटीला तेवढेच कारणीभूत असतात आणि त्यामुळे दोघांच्याही तपासण्या होणं आवश्यक आहे. तर इन्फर्टिलिटी बद्दलची माहिती घेताना यामागची कारणं शोधताना सर्वात महत्वाची पहिली पायरी असते की पुरुष आणि महिलांबद्दल काही गोष्टींची माहिती जाणून घेणं. यामध्ये महिलांमध्ये सगळ्यात महत्वाची मासिक पाळीबद्दलची माहिती घेणं गरजेचं असतं. म्हणजे महिलेची मासिक पाळी बरोबर येते का, अनियमितता तर नाहीये ना, मासिक पाळीमध्ये रक्तस्राव बरोबर होतो ना, गरजेपेक्षा जास्त किंवा कमी तर होत नाहीये ना, पांढऱ्या पाण्याचा म्हणजे व्हाईट डिस्चार्जचा काही त्रास आहे का, याबद्दलची आम्ही डिटेल माहिती घेतो. त्यानंतर महिलेचं बीजांडकोश किंवा गर्भाशय म्हणजे युट्रस किंवा ओव्हरीचं यापूर्वी कुठलं ऑपरेशन झालं आहे का, याबद्दलची माहिती घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर शारीरिक संबंधांबद्दलची म्हणजे रिलेशनशिप हिस्ट्री सुद्धा खूप महत्वाची आहे. शारीरिक संबंधांची फ्रिक्वेन्सी साधारण किती आहे, नंतर शारीरिक संबंधांमध्ये काही अडथळा तर नाहीये ना, याबद्दलची माहिती घेणंही खूप गरजेचं असतं. त्यानंतर बऱ्याच वेळा इन्फर्टिलिटीच्या प्रॉब्लेममुळे महिला किंवा जोडप्यामधील एक जण किंवा जोडपं हे कधी कधी मानसिक तणावाखाली असतं, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुद्धा त्यांना भेडसावू लागतात. तर त्याबद्दलची माहिती घेणं, त्याबद्दल काही ट्रीटमेंट चालू आहे का, हेही गरजेचं असतं. त्यानंतर आजकाल बऱ्याच वेळा कमीच वयामध्ये थायरॉइड, मधुमेह म्हणजे डायबेटीज, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर असे आजार महिला आणि पुरुषांमध्ये जाणवू लागले आहेत. त्यामुळे कपलमधल्या दोघांपैकी कोणालाही असा काही आजार आहे का किंवा त्याबद्दलची काही ट्रीटमेंट चालू आहे का, त्या मेडिसिनची हिस्ट्री घेणंही गरजेचं असतं. बऱ्याच वेळा महिलांना किंवा पुरुषांना काही अलर्जिक डिसऑर्डर असतात किंवा काही अनुवंशिक आजार असतात आणि त्याबद्दलची माहिती घेणं ही इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटकडे जाण्यासाठी आधी गरजेची असते. आणि ही साधारण सगळी माहिती घेतल्यानंतर आम्हाला कुठल्या तपासण्या करण्याच्या गरजेचं आहे कपलमध्ये किंवा महिलांच्या किंवा पुरुषांच्या, याचा एक साधारण अंदाज येतो. तर आता ही झाली साधारण माहिती. यानंतर कुठलीही तपासणी म्हणजे महिला किंवा पुरुषांची कुठलीही तपासणी ही त्यांच्या शारीरिक तपासणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच महिलांची पूर्ण शारीरिक तपासणी होणं गरजेचं आहे. यामध्ये साधारण ब्रेस्ट एक्झामिनेशन खूप महत्वाची आहे, म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंट प्रॉपर आहे का, ब्रेस्टमधून काही डिस्चार्ज तर नाहीये ना, याची एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. नंतर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजेच ब्रेस्ट, नंतर प्युबिक हेअर, ॲक्झिलरी हेअर यांची ग्रोथ व्यवस्थित झाली आहे की नाही हे सुद्धा आम्ही चेक करतो. आणि यामध्ये साधारण महिलांमध्ये कुठला हॉर्मोनल डिस्टर्बन्स तर नाहीये ना, हे आम्हाला साधारण लक्षात येऊ शकतं. बऱ्याच वेळा खूप सिव्हिअर पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये चेहऱ्यावरती मुरूम येणं किंवा चेहऱ्यामध्ये गरजेपेक्षा जास्त चेहऱ्यावरती केस असणं हे आम्हाला आढळतं आणि हे फिजिकल एक्झामिनेशन मध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला साधारण कुठल्या तपासण्या करायचा याचा अंदाज येऊ शकतो.
तर आता इन्फर्टिलिटी असलेल्या जोडप्याकडून साधारण कुठली माहिती आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यांच्या कुठली शारीरिक तपासण्या करण्याची गरज आहे हे याच्याबद्दलची माहिती आपण बघितली. आता आपण वळूयात प्रॉपर तपासण्यांकडे. यामध्ये आपण पुरुषांच्या तपासण्या आधी पाहूयात. तर पुरुषांमध्ये करण्याची सर्वात महत्वाची आणि एकमेव तपासणी आहे ज्याला आपण वीर्य तपासणी किंवा सेमेन अनालिसिस असं म्हणतो. यामध्ये आपण पुरुषांचं वीर्य मायक्रोस्कोप खाली एक्झामिन करतो. यामध्ये पुरुषांना शारीरिक संबंधानंतर साधारण 3 ते 5 दिवसाचा गॅप ठेवून वीर्य तपासणीसाठी द्यावं लागतं. वीर्य तपासणीमध्ये आपण 3 महत्वाच्या गोष्टी बघतो. पहिलं स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूंची संख्या किती आहे. त्यानंतर स्पर्म मोटिलिटी म्हणजे हालचाल करणाऱ्या शुक्राणूंची संख्या, सरळ रेषेमध्ये पुढे जाणाऱ्या शुक्राणूंची संख्या किती आहे. आणि स्पर्म मॉर्फॉलॉजी म्हणजे नॉर्मल स्ट्रक्चर असणाऱ्या, नॉर्मल शेप म्हणजे हेड, टेल किंवा बॉडीमध्ये शुक्राणूंच्या काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, ह्या 3 गोष्टी आपण वीर्य तपासणीमध्ये पाहतो. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या गरजेपेक्षा कमी म्हणजे 15 ते 20 मिलियनपेक्षा कमी आहे अशांना ऑलिगोस्पर्मिया आहे असं आपण लेबल करतो. ज्या पुरुषांमध्ये हालचाल करणाऱ्या शुक्राणूंची संख्या म्हणजे सरळ रेषेमध्ये पुढे जाणाऱ्या शुक्राणूंची संख्या ही 32 ते 40% कमी असते अशा पुरुषांना अस्थेनोझूस्पर्मिया आहे असं आपण लेबल करतो. नंतर ज्या पुरुषांमध्ये स्ट्रक्चरली नॉर्मल शुक्राणूंची संख्या 4% पेक्षाही कमी आहे अशांना आपण टेरॅटोझूस्पर्मिक झूस्पर्मिया आहे असं लेबल करतो. आणि ज्या पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव आहे, एकही शुक्राणू नाही आहे, अशा पुरुषांना अझूस्पर्मिया आहे असं आपण लेबल करतो. म्हणजे साधारण या वीर्य तपासणीनंतर आपण पुरुषांना ऑलिगोस्पर्मिया, अस्थेनोझूस्पर्मिया, टेरॅटोझूस्पर्मिया आणि अझूस्पर्मिया या 4 कॅटेगरी खाली डिवाइड करू शकतो. आणि मग या मागची कारणं शोधण्यासाठी आपल्याला काही तपासण्या, रक्त तपासण्या पुरुषांमध्ये करणं गरजेचं असतं. आता पुरुषांमध्ये या शुक्राणूंच्या प्रॉब्लेम ची कारणं शोधण्याच्या मध्ये सगळ्यात महत्वाची करण्याची तपासणी आहे डायबेटिस स्क्रीनिंग. कारण शुगर लेवल्स हाय झाल्यामुळे बऱ्याच वेळा शुक्राणूंची संख्या आणि हालचाल करणाऱ्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. त्यानंतर ब्रेन मधून सिक्रीट होणारे हॉर्मोन टेस्ट करणं गरजेचं असतं. कारण की त्या हॉर्मोन लेवल्समध्ये जर कमी किंवा जास्त झाले असतील लेवल्स तर शुक्राणूंमध्ये संख्येचा किंवा हालचाल करणाऱ्या शुक्राणूंची संख्या कमी जास्त होऊ शकते. यामध्ये सर्वात महत्वाची टेस्ट आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, थायरॉइड हॉर्मोन आणि प्रोलॅक्टिन हॉर्मोन या 4 हॉर्मोनची टेस्ट करणं गरजेचं आहे. नंतर सिरम टेस्टोस्टेरॉन लेवल्स टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. आता ज्या पुरुषांमध्ये फिजिकल एक्झामिनेशन नंतर पुरुषांमध्ये काही टेस्टीजवरती गाठ आहे, सूज आहे, कुठलं स्वेलिंग आहे असं आपल्या लक्षात आलं असेल तर पुरुषांची स्क्रोटल डॉपलर सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे त्या पुरुषांमध्ये हर्निया, हायड्रोसिल, व्हेरिकोसिल असा कुठला आजार आहे का, टेस्टिसचं आकारमान बरोबर आहे का हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार आपण कुठली पुढची ट्रीटमेंट करू शकतो. त्यानंतर बऱ्याच पुरुषांमध्ये जर यापेक्षा पुढचा काही ऍडव्हान्स प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना सिव्हिअर ऑलिगोअस्थेनोझूस्पर्मिया आहे म्हणजे शुक्राणूंची संख्या अगदी 5 मिलियनपेक्षा कमी आहे किंवा पूर्णपणे शुक्राणूंचा अभाव आहे अशा पुरुषांमध्ये कधी कधी आपण वाय क्रोमोझोम मायक्रोडिलिशन नंतर कॅरिओटायपिंग अशा टेस्ट करणं सुद्धा ऍडवाइस करतो. तर ज्या पुरुषांमध्ये अनएक्सप्लेन म्हणजे काउंट नॉर्मल असताना सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही अशा पुरुषांमध्ये आपण डीएनए फ्रॅगमेंटेशन टेस्ट ऍडवाइस करतो. तर ह्या काही ऍडव्हान्स तपासण्या आहेत त्या बेसिक लेवलच्या तपासण्यांमध्ये येत नाहीत. तर या झाल्या साधारण पुरुषांमध्ये करण्याच्या तपासण्या. आता आपण वळूयात महिलांच्या करण्याच्या तपासण्यांकडे. तर यामध्ये आपण सुरुवातीला बघूयात रक्त तपासण्यांबद्दल. आता जेव्हा कुठलीही महिला इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी आमच्याकडे येते आणि ती बाळ तिला होणार असतं अशा ट्रीटमेंटच्या आधी आपण काही महिलांच्या बेसिक तपासण्या करणं गरजेचं असतं. ज्यामध्ये महिलांचं हिमोग्लोबिन चेक करणं म्हणजे हिमोग्राम करणं गरजेचं आहे. त्यानंतर पेशंटला मदरला डायबेटीस तर नाहीये ना यासाठी शुगर टेस्ट करणं गरजेचं आहे. नंतर महिलेचा ब्लड ग्रुप चेक करणं गरजेचं असतं. नंतर असे काही बरेच इन्फेक्शन्स असतात की जे डिलिव्हरीच्या वेळेस आईच्या रक्तातून बाळाला मिळू शकतात, जसं की HIV, हिपॅटायटिस बी, HCV आणि VDRL. तर या टेस्टचं म्हणजे या आजारांचं स्क्रीनिंग करणं इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट आधी आवश्यक असतं. नंतर सिकलिंग टेस्ट आणि थॅलेसेमिया स्क्रीनिंग करणं सुद्धा गरजेचं असतं. तर ह्या साधारण झाल्या स्क्रीनिंग टेस्ट. तर आता जेव्हा आपण प्रॉपर इन्फर्टिलिटीची कारणं शोधण्यासाठी कुठल्या रक्त तपासण्या करणं गरजेचं आहे हे पाहूयात. तर यामध्ये काही हॉर्मोनल टेस्ट असतात. 5 हॉर्मोनल टेस्ट महत्वाचे आहेत. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, नंतर प्रोलॅक्टिन हॉर्मोन,
थायरॉइड हॉर्मोनच्या टेस्ट आणि अँटी मुलेरियन हॉर्मोन म्हणजे AMH ची टेस्ट. तर ह्या 5 हॉर्मोन टेस्ट गरजेच्या असतात. आता यामध्ये FSH आणि LH हे हॉर्मोन्स ब्रेन मधून सिक्रीट होतात आणि हे साधारण महिलेमध्ये आपण पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टेस्ट करतो. म्हणजे हे पाळी च्या दिवशीशी रिलेटेड असतात आणि म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टेस्ट करणं गरजेचं असतं. आणि यामुळे साधारण आपल्याला त्या महिलेच्या बीजांडकोशामध्ये किती स्त्रीबीज शिल्लक आहेत आणि त्यांची गर्भधारणेची क्षमता किती आहे हे लक्षात येतं. म्हणजे फर्टिलिटी पोटेन्शियल लक्षात येऊ शकतं. त्यानंतर थायरॉइड हॉर्मोनच्या कमी जास्त होण्यामुळे बऱ्याच वेळा पिरियड मधल्या इरेग्युलॅरिटी होऊ शकतात, ओव्ह्युलेशनचे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि म्हणून थायरॉइड हॉर्मोन टेस्ट करणंही गरजेचं असतं. यानंतर प्रोलॅक्टिन हॉर्मोनमुळे सुद्धा ओव्ह्युलेशनचे आणि इम्प्लांटेशनचे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि प्रोलॅक्टिन हॉर्मोन हे सुद्धा ब्रेन मधून सिक्रीट होतं आणि याचीही टेस्ट इन्फर्टिलिटीमध्ये करणं गरजेचं असतं. त्यानंतर आता हॉर्मोनची सगळ्यात महत्वाची टेस्ट महिलांमधली आहे अँटी मुलेरियन हॉर्मोन. ही पाळीच्या कुठल्याही दिवशी आपण करू शकतो आणि यामुळे सुद्धा आपल्याला महिलांच्या श्रीबीजांडकोशामध्ये श्रीबीजांची संख्या किती शिल्लक आहे आणि त्यांची गर्भधारणेची क्षमता किती आहे हे लक्षात येतं आणि त्याचं ते अक्युरेट मेजरमेंट आपल्याला देतं आणि म्हणूनच ही एक महत्वाची टेस्ट आहे इन्फर्टिलिटीमध्ये. नंतर ज्या महिलांमध्ये आपण इन्फर्टिलिटीसाठी IVF ट्रीटमेंट करता जाणार आहोत त्यांच्यामध्ये आपण इंजेक्शनचा डोस ठरवण्यासाठी, हॉर्मोन इंजेक्शनचा डोस ठरवण्यासाठी सुद्धा AMH ची टेस्ट करणं गरजेचं असतं. तर ह्या झाल्या आता रक्त तपासण्या. आता काही महिलांमध्ये ज्या महिलांमध्ये सिव्हिअर PCOD आहे अशा महिलांमध्ये काही एक्स्ट्रा हॉर्मोन टेस्ट आपल्याला कराव्या लागू शकतात, ज्यामध्ये फास्टिंग इन्सुलिन लेवल, फास्टिंग ग्लुकोज लेवल, सिरम टेस्टोस्टेरॉन लेवल, HSBG लेवल्स. तर ह्या काही ऍडव्हान्स हॉर्मोन टेस्ट आहेत. या सर्वांनाच करायची गरज नाही. ज्या महिलांना सिव्हिअर PCOD आहे अशांमध्ये आपण ही ऍडवाइस करतो. त्यानंतर ज्या महिलांना आतापर्यंत कधी मासिक पाळी आलीच नाहीये, ज्यांना प्रायमरी अमेनोरिया आहे अशा महिलांमध्ये काही जेनेटिक टेस्ट करण्याची सुद्धा आवश्यकता असते. तर या झाल्या महिलांमध्ये करण्याच्या साधारण रक्त तपासण्या. आता आपण वळूयात महिलांमधल्या इन्फर्टिलिटीचं कारण शोधण्याच्या एका महत्वाच्या टेस्टकडे, ज्याला आपण सोनोग्राफी असं म्हणतो, पेल्विक अल्ट्रासाऊंड. तर ही सोनोग्राफी साधारण महिलांची आपण पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करतो. यामध्ये आपण एक छोटा प्रोब महिलांच्या योनी मार्गामध्ये इन्सर्ट करतो आणि ज्यामुळे आपण महिलांचं गर्भाशय आणि बीजांडकोश म्हणजे युट्रस आणि ओव्हरी अगदी जवळून सोनोग्राफीमध्ये पाहू शकतो आणि गर्भाशय आणि बीजांडकोशाबद्दलचे जवळजवळ सगळेच आजार आपल्याला सोनोग्राफीद्वारे लक्षात येऊ शकतात. आता बीजांडकोशामध्ये आपण काय बघतो ओव्हरीमध्ये, तर ओव्हरीचा साधारण आकार किती आहे, ओव्हरीमध्ये श्रीबीजांची संख्या म्हणजे फॉलिकल्स किती आहेत हे आपण पाहतो. जर फॉलिकल्सची संख्या गरजेपेक्षा जास्त असेल किंवा श्रीबीजांचा आकार खूपच मोठा असेल तर अशांना PCOD आहे असं आपल्या लक्षात येतं. जर बीजांडकोशाचा आकार खूपच कमी झाला असेल किंवा श्रीबीजांची संख्या गरजेपेक्षा कमी असेल तर अशा महिला प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर कडे जात आहेत असं आपल्या लक्षात येतं. काही महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्ट असतात, ज्याला आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो, हेही आपल्याला सोनोग्राफीमध्ये लक्षात येऊ शकतं. आता गर्भाशयाचे तर जवळजवळ सगळेच प्रॉब्लेम आपल्याला सोनोग्राफीमध्ये लक्षात येऊ शकतात आणि आजकाल नवीन आलेल्या 2D आणि 3D सोनोग्राफीमुळे तर आपण गर्भाशय अतिशय व्यवस्थित आतून पाहू शकतो सोनोग्राफीद्वारे. आणि यामुळे जर गर्भाशयाचा आकार कसा आहे, गर्भाशयाची साईज बरोबर आहे ना, गर्भाशयाची पोझिशन बरोबर आहे ना हे आपल्या लक्षात येतं. गर्भाशयामध्ये फायब्रॉइड किंवा पॉलिप किंवा सेप्टम म्हणजे पडदा आहे का हे आपण पाहू शकतो. नंतर काही अनुवंशिक आकाराचे प्रॉब्लेम आहेत का, जसं की बायकॉर्निएट युटरस, युनिकॉर्निएट युटरस असे काही आहे का, हे आपल्याला सोनोग्राफीमध्ये लक्षात येऊ शकतं. नंतर युजली गर्भनलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसत नाहीत, पण जर गर्भनलिका काही कारणास्तव इन्फेक्शनमुळे ब्लॉक झाल्या असतील तर कधी कधी त्यामध्ये खराब पाणी किंवा पस जमा होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भनलिकेमध्ये हायड्रोसॅल्पिन्स किंवा पायोसॅल्पिन्स होऊ शकतं आणि मग हे आपल्याला सोनोग्राफीमध्ये लक्षात येऊ शकतं. तर आता आपण वळूयात महिलांच्या एका महत्वाच्या ट्यूब टेस्टकडे, म्हणजे ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब टेस्ट किंवा हिस्टेरोसॅल्पिंजोग्राफी असं म्हणतो. ही टेस्ट आपण साधारण पाळीच्या 7व्या किंवा 8व्या दिवशी करतो आणि यामध्ये महिलांच्या ही पण एक OPD बेसिस टेस्ट आहे. यामध्ये आपण महिलांच्या योनी मार्गातून एका इन्स्ट्रुमेंटद्वारे एक औषध गर्भाशयामध्ये पुश करतो, गर्भाशयामध्ये सोडतो आणि ते गर्भाशया थ्रू गर्भनलिके थ्रू पोटामध्ये जमा होते. म्हणजे जर गर्भाशय किंवा गर्भनलिकेमध्ये कुठलाही ब्लॉक नसेल तर ते पोटामध्ये जमा होते आणि त्याच वेळेस आपण वरून एक्सरे शूट करतो आणि आपल्याला तो रेडिओपेक औषध, रेडिओपेक डाय गर्भाशय
पोटामध्ये जमा झाल्याचं लक्षात येतं आणि गर्भनलिका खुली आहे तर हे आपल्याला समजू शकतं, किंवा जर ते पोटामध्ये जमा झालं नाही तर गर्भनलिकेमध्ये ब्लॉक आहे अशा निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकतो. आता पुढची टेस्ट आहे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेस साठी. म्हणजे बऱ्याच महिलांमध्ये काही जननेंद्रियाचे जंतू संसर्ग झालेले असू शकतात, ज्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा क्लमायडिया हे इन्फेक्शन असतात. आता कुठल्याही महिलेला आणि भारतामध्ये ट्युबरक्युलोसिस म्हणजे गर्भाशयाचा टीबी होण्याचे प्रमाण बरेच जास्त आहे. तर गर्भाशयाचा टीबी आहे आपल्याला कशावरून साधारण लक्षात येऊ शकतं, जर का सोनोग्राफीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे हायड्रोसाल्पिन्स किंवा पायोसाल्पिन्स आहे, किंवा HSG मध्ये बायलॅटरल ट्युबल ब्लॉक आहे किंवा ट्यूब्स ब्लॉक आहेत असं आलं आहे, किंवा गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित बनत नाही एंडोमेट्रियम, तर अशा महिलांमध्ये टीबी असण्याची शक्यता असते. आणि टीबीची टेस्ट करण्यासाठी आपण महिलांमध्ये पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचं रक्त तपासण्यासाठी पाठवतो टीबी, आणि त्याच्यावरती आपण टीबी PCR नावाची टेस्ट करतो. याच्याही पेक्षा कन्फर्मेटरी टेस्ट जर आपल्याला करायची असेल तर आपण गर्भाशयातलं अस्तर म्हणजे एंडोमेट्रियम क्युरेट करून टीबी PCR ह्या टेस्टसाठी पाठवू शकतो. आणि जर टीबी PCR टेस्ट पॉझिटिव्ह आली, टीबी आहे असं आपल्याला कळालं, तर 6 ते 9 महिन्यांची टीबीची ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. आता ज्या महिलांमध्ये पांढरे पाणी जाण्याचा त्रास आहे, कंटिन्युअस पाठ किंवा कंबर दुखण्याचा त्रास आहे, प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याचा त्रास आहे, अशा महिलांमध्ये क्लमायडिया इन्फेक्शन असण्याची शक्यता असते. आणि क्लमायडिया या जीवाणूमुळे बऱ्याच वेळा गर्भनलिका टोटली बंद होतात, गर्भनलिकेमध्ये ब्लॉक होऊ शकतो, आणि म्हणून या इन्फेक्शनची टेस्ट करणं ही गरजेचं असतं. यामध्ये आपण हाय व्हजायनल स्वॅब किंवा हाय सर्व्हायकल स्वॅब या अशा टेस्ट करतो. म्हणजे योनी मार्गातला स्राव आपण मायक्रोबायोलॉजिकल टेस्टसाठी पाठवतो, आणि त्यामुळे असे काही इन्फेक्शन्स आहेत का हे आपल्याला लक्षात येऊ शकतात. आता आपण वळूयात महिलांच्या अतिशय महत्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या टेस्टकडे, ज्याला आपण दुर्बीण तपासणी किंवा डायग्नोस्टिक हिस्टेरोलॅप्रोस्कोपी असं आपण म्हणतो. वंध्यत्व असलेल्या बऱ्याच जोडप्यांकडून डॉक्टरांनी आम्हाला दुर्बीण शस्त्रक्रिया किंवा दुर्बीण तपासणी करायला सांगितलं असं ऐकलं असेल, परंतु मी तुम्हाला सांगेल की वंध्यत्व असलेल्या प्रत्येकच जोडप्याला लॅप्रोस्कोपी करण्याची गरज नाही आहे. लॅप्रोस्कोपी ही एक अतिशय महत्वाची आणि आपल्याला अचूक निदान करणारी तपासणी आहे, पण प्रत्येकासाठी ती गरजेची नाहीये. तर कोणत्या लोकांनी लॅप्रोस्कोपी करावं हे आधी आपण जाणून घेऊया. तर ज्या जोडप्यांमध्ये इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट साधारण 1 ते 1.5 वर्षांपासून ते ट्रीटमेंट घेत आहेत, म्हणजे श्रीबीज वाढवणे, फोडणे आणि संबंधाच्या तारखा काढून देणे आणि संबंध ठेवणे, अशी साधारण ट्रीटमेंट वर्षभर घेऊन झाली असेल आणि तरी त्यांना रिझल्ट मिळाला नसेल, किंवा काही महिलांमध्ये सिव्हिअर डिग्रीचं PCOD असेल, किंवा गर्भाशयाला गाठ असेल, बिजांडाला गाठ असेल म्हणजे एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड असे काही आजार असतील, गर्भाशयात पडदा असेल, सेप्टम असेल, पॉलिप असेल, तर अशा महिलांमध्ये, किंवा आपल्याला इन्फर्टिलिटीचं साधारण कुठलंच कारण लक्षात येत नसेल, गर्भनलिकेमध्ये ब्लॉक असेल, तर अशा महिलांमध्ये लॅप्रोस्कोपी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण, आणि लॅप्रोस्कोपीचा अजून फायदा आहे की आपण या आजारांच्या तपासणीसोबतच त्यावरती ट्रीटमेंटही त्याच वेळेस करू शकतो. तर यामध्ये साधारण ही एक यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये 1 दिवसासाठी ऍडमिट व्हावं लागू शकतं. एक पूर्ण भूल देतो आपण यामध्ये, म्हणजे जनरल अनस्थीशिया देतो, आणि 1 सेंटीमीटरचा होल आपण बेंबीच्या खाली करून एक लॅप्रोस्कोप आत टाकतो, आणि त्याद्वारे आपल्याला गर्भाशय, गर्भनलिका आणि बीजांडकोश स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आणि त्यामुळे यामध्ये काही आजार आहे का, म्हणजे गर्भनलिका कुठे चिकटलेले आहेत का, गर्भनलिकेमध्ये पाणी जमा झालं आहे का, बीजांडकोशामध्ये गाठी आहेत का, गर्भाशयात काही प्रॉब्लेम आहे का, हे आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने पाहता येतं, आणि त्याच वेळेस त्याच्यावरती ट्रीटमेंटही करता येते. आता या दुर्बीण तपासणीमध्ये आपण एक दुर्बीण गर्भाशयातूनही आत टाकतो, आणि गर्भाशयामध्ये काही पडदा किंवा पॉलिप आहे का हे पाहून घेतो, आणि त्याच वेळेस तो पडदा किंवा पॉलिप आपल्याला काढताही येऊ शकतो. तर लॅप्रोस्कोपी ही इन्फर्टिलिटीच्या तपासणीमध्ये एक शेवटची तपासणी आहे, शेवटचा टप्पा आहे, आणि यामुळे आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटचा मार्ग कळण्यासाठी खूप गरजेची आहे. परंतु त्याचबरोबर मी सांगेल की ही सर्वांसाठीच गरजेची नाहीये. आणि तर ह्या झाल्या साधारण पुरुष आणि महिलांमध्ये करण्याच्या बेसिक तपासण्या. तर मी तपासण्यांबद्दल तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही इन्फर्टिलिटी बद्दलच्या तपासण्या योग्य वेळी, योग्य ठिकाणाहून, म्हणजे स्टँडर्ड लॅब मधून करणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा त्याच तपासण्या करण्याची गरज नाहीये. डॉक्टरने तुम्हाला ज्या काही तपासण्या सांगितल्यात त्या तुम्ही योग्य वेळेत करणं, त्यामागची कारणं समजावून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या तपासण्या बद्दल तुम्ही सविस्तर डॉक्टरांशी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्टर जे काही उपचारांचा मार्ग दाखवतील त्या मार्गावरती लवकरात लवकर जाणं गरजेचं असतं. कारण की इन्फर्टिलिटी मध्ये आलेल्या आता नवीन तंत्रज्ञानांमुळे जवळजवळ इन्फर्टिलिटीची सर्वच कारणं शोधणं आपल्याला शक्य झालं आहे, आणि त्या सर्वच जवळजवळ 90 ते 95% इन्फर्टिलिटी असलेल्या जोडप्यांना आपल्याला बाळ देण्याची क्षमता आपल्याला या तंत्रज्ञानामुळे आली आहे. तर आज आपण सविस्तरपणे बघितलं की
इन्फर्टिलिटी शोधण्यासाठी किंवा वंध्यत्वाची कारणं शोधण्यासाठी साधारण कुठल्या बेसिक तपासण्या पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये करण्याच्या गरजेचं आहे. तर या विषयाबद्दल तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम असतील, शंका असतील, प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.